नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 या कायद्याची जागा आता भारतीय नागरी संरक्षण कायदा 2023 हे घेणार आहेत. मित्रांनो, FIR संबंधी भारतीय नागरी संरक्षण कायदा 2023 यामध्ये काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत किंवा काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, थोड्या उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, फौजदारी प्रक्रिया संहिता यामध्ये कलम 154 मध्ये FIR संबंधीची माहिती यामध्ये दिलेली होती. परंतु भारतीय नागरी संरक्षण कायदा 2023 यामध्ये FIR संबंधी जी माहिती आहे ती 173 मध्ये दिलेली आहे. तर त्यामध्ये FIR संबंधी काय तरतुदी आहेत ते आपण पुढीलप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, शून्य FIRची तरतूद ही CRPC म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता यामध्येही करण्यात आली होती. तसेच भारतीय नागरी संरक्षण कायदा 2023 यामध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे. शून्य FIR म्हणजेच झिरो FIR. मित्रांनो, झिरो FIR हे कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये दाखल केला जाऊ शकतो. जेव्हा दखलपात्र गुन्ह्याची माहिती पोलिसांना मिळते, म्हणजेच ज्या प्रकरणामध्ये पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात, अशा प्रकरणामध्ये अधिकार क्षेत्राची पर्वा न करता प्रथम खबर अहवाल दाखल करून घेणे हे आवश्यक असते. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर घटना कुठेही झाली असली तरीही कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये FIR नोंदवला जाऊ शकतो. त्याला आपण झिरो FIR असं म्हणतो. मित्रांनो, सदरच्या प्रकरणामध्ये जेव्हा झिरो FIR दाखल होतो तर झिरो FIR दाखल झाल्याच्या नंतर सदरचं प्रकरण कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येते त्या पोलीस ठाण्यामध्ये वर्ग केल्या जाते आणि सदरचे कागदपत्र त्या पोलीस स्टेशनला देण्यात येते. मित्रांनो, भारतीय नागरी संहिता यामध्ये FIR संबंधीची जी माहिती आहे ती 173 मध्ये दिलेली आहे. त्यानुसार कोणताही दखलपात्र गुन्ह्यासंबंधी प्रत्येक माहिती ज्या परिसरामध्ये घडलेला आहे तर ती माहिती तोंडी किंवा इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून कोणत्याही पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला दिली असल्यास, म्हणजे ती तोंडी किंवा त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्या सांगण्याप्रमाणे लिहिल्या जाईल आणि माहिती देणाऱ्याला ती वाचवून दाखवली जाईल आणि अशी प्रत्येक माहिती ही लिखित स्वरूपात असेल. मित्रांनो, उपरोक्त लिखित स्वरूपात दिली असेल जी माहिती किंवा तक्रार, तर ती माहिती देणाऱ्याची त्यावर स्वाक्षरीसुद्धा असेल. मित्रांनो, त्यानंतर महत्त्वाची जी तरतूद करण्यात आलेली आहे ती दुसरी काय करण्यात आलेली आहे तर FIR. मित्रांनो, FIR म्हणजे आपण ऑनलाईनसुद्धा FIR दाखल करू शकतो. म्हणजेच इलेक्ट्रॉनिकद्वारे आपण FIR दाखल केला असेल तर ती वितरित करणाऱ्या व्यक्तीने 3 दिवसाच्या आत त्यावर स्वाक्षरी जर केली असेल तर ती तक्रार रेकॉर्डवर घेतल्या जाईल. त्याला आपण FIR असं म्हणतो. मित्रांनो, या संबंधीची माहिती भारतीय नागरी संरक्षण कायदा 2023 173(2) मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, FIR रेकॉर्डवर घेण्यापूर्वी 3 दिवसाच्या आत स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, पीडित महिलांसाठी ही महत्त्वाची तरतूद मानली गेलेली आहे. कलम 173(3) यामध्ये काय सांगितलेले आहे तर कलम 175 मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदीनुसार 3 वर्ष किंवा त्याहून अधिक परंतु 7 वर्षापेक्षा कमी कारावासाची शिक्षा असलेल्या कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गुन्ह्याचे स्वरूप आणि गंभीरता लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या खाली नसलेल्या अधिकाऱ्याची पूर्वपरवानगीने सदरचे प्रकरण 14 दिवसाच्या कालावधीमध्ये पुढील कारवाई
करण्यासाठी प्रथमदर्शनी हे प्रकरण अस्तित्वात आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी प्राथमिक चौकशी केली जाईल. त्याच्यानंतर प्रथमदर्शनी हे जर प्रकरण अस्तित्वात असल्यास त्याचा तपास पुढील केला जाईल. या संबंधीची किंवा या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश या प्रकरणामध्ये ऐतिहासिक निकाल दिला होता. यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की कोणत्याही दखलपात्र गुन्ह्यामध्ये आणि जर तो गुन्हा उघड झाला असेल तर त्यामध्ये FIR दाखल करणं हे अनिवार्य असेल. तर मित्रांनो, आपण आत्ताच यामध्ये FIR संबंधी जी काही माहिती आहे ती आपण पाहिलेली आहे. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.